जालन्यातील घनसावंगी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात कालपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे अनेक नागरिक नदीच्या पलीकडे अलीकडे होते। या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, फळबागा यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्याला सरसकट मदत जाहीर करावी अशी जिल्ह्यातील मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। सोनाजी जोगदंडे, जालना। मी इथलं शिवाजीनगर तर रहिवासी आहे दहिटनं खुर्द आणि माझ्या 2 एकर सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। तूर, सोयाबीन, कापूस, मूग यात काही सुद्धा राहिलेलं नाही। ह्याच्यात तात्काळ मदत शासनाची मला मिळावी। पूर्ण पीक माझं पाण्याखाली गेलेलं आहे। पाऊस किती झाला? पाऊस भरपूर झाला। काल सकाळी चालू झाला ती जवळजवळ 24 तास पाऊस होता। त्यामुळे काही सुद्धा राहिलेलं नाही शिल्लक। एकंदरीत ह्या 2 एकरच्या याच्यामध्ये तुमचं नुकसान किती झालं असेल? नुकसान पूर्ण 2 एकरचं झालेलं आहे सोयाबीनचं। म्हणजे जवळजवळ आता 14-15 क्विंटल सोयाबीन होतीच एकरी ना, आता पूर्णच गेलेलं आहे ना पीक हे। शेती खर्चासाठी आम्ही बाहेरून पैसे काढून शेतीला खर्च केलेला आहे। पुन्हा हे आता मुलाचे शिक्षण, तसेच आता ह्या पीक गेल्यामुळं काहीच करता येणार ना। आता काय कशाचे जीव हे करायचे। पुन्हा दुसरी गोष्ट हे काय आहे, आता शिक्षणाला तर खर्च झालेला आहे। आता हे शेतकऱ्यांनी कसं काय जीवन जगण्यासाठी काय करावं? शासनाने तातडीने मदत द्यायला पाहिजे, नाही तर काय शेतकऱ्याचं काही खरं नाही राहिलेलं आता।